तेव्हा मी संघर्षमध्ये म्हणजे दोन तीनच टुर्नामेंट खेळलेलो, पण बाहेर होतो. संघर्षमध्ये खेळायचो कुमार आवटेच्या टीममध्ये. चान्स नव्हता भेटला. 2-3 जण मला बोलले की चांगले चांगले प्लेयर होते, कारण की संघर्ष खूप मोठी टीम आहे. तिथे मला चान्स बनत नव्हता. मग त्याच्यानंतर मला संकेतनी खेळवलं. संकेतच्या टीममध्ये मी खूप वर्ष खेळलो. मग स्वतःची टीम देवेंद्र हडपे करणं म्हणजे होता एक. त्याच्या टीममध्ये मी खेळायचो. सध्या टीम बंद आहे, पण मी जेवढं खेळता येईल तेवढं खेळत राहीन. आणि एकंदरीत आज श्री 11 दिवा डोंबिवली जो या परिसरातून तुमच्या संघाचा बोलबाला पाहिला आहे, तर डोंबिवलीची प्रीमियर लीग आणि या डोंबिवलीचा क्रिकेट विषयी आणि दिवा. श्री 11मध्ये मी भरपूर खेळलो आहे. दिव्यात पण खेळलो आहे, डोंबिवलीत पण खेळलो आहे, सगळीकडे खेळलो आहे. पण एक वेळ आली की त्याच्यानंतर मला एका टीमने बोलवलं, जॉर्ज 11नी. मग मी त्या टीममध्ये खेळलो. पण श्री 11 पण चांगली आहे आणि मी पण त्यांच्यामध्ये खूप वेळा खेळलो आहे. जॉर्ज 11 पण चांगली टीम आहे. तर खेळायला बोलवत राहतात आणि मी खेळायला जात राहतो. असंच खेळत राहील. आणि दोन शब्द आहेत डोंबिवली प्रीमियर लीग विषयी. एवढं चांगलं प्रीमियर लीग आहे. डोंबिवली प्रीमियर लीग चांगलीच आहे. पहिला पर्व पण चांगलंच होतं आणि सेकंड पण भरपूर चांगले केले. प्रत्येक वर्षी काही ना काही चेंज आहे. यावर्षी पण चेंज मला दिसलं आहे. बॅनर आहे, बॅनरला हिटमे झालं तर त्याला टी शर्ट आहे, बॅनर लाईव्ह आहे, सगळं जेवण बिवण सगळं ठेवलं आहे. म्हणजे चांगली टुर्नामेंट ठेवली आहे. भरपूर चांगली टुर्नामेंट आहे की असं एक जण पण नाही बोलू शकत की इथे काहीतरी कमी पडलं आहे. सगळं बरोबर झालं आहे. मला वाटत नाही कुठेतरी कमी पडले. सगळं चांगलं केलं, कारण की त्यांची टीम पण तशी आहे, भक्कम आहे. 10-12 जणांची टीम आहे, तर त्यामुळे ते होऊ शकलं. सो वेल प्लेड किरण शिंदे, अभिनंदन, खूप सारा शुभेच्छा आहेत. थँक्यू सो मच, धन्यवाद. सर टेक्निकल टीमला रेफर केलं. फटका आपण पाहिला स्क्वेअर कटचा, विनोदच्या अगेन्स्ट ओमकारने खेळला. त्यानंतर मुकेशची चेंडूच्या मागे पाठलाग आपण पाहिला. तो प्रयत्न त्याने केला चेंडू अडवण्याचा. आता तो अडवण्यामध्ये सफल झालाय का विफल, ह्याचं उत्तर टेक्निकल टीमच्या हातामध्ये. टेक्निकल टीम इथे मात्र चेक करते. चेक करून थेट निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल. मगाशी कसा भेटला मला? यांची वेगळीच दुनिया आहे वॉकी टॉकीला. चेक केले जात आहे. जबरदस्त कॅमेरा वर्क ग्रामीण टेनिस क्रिकेट. आणि इथे मात्र चेक केलं जात आहे. एक एक फ्रेम मागे 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 येत चेक केलं जात आहे. जबरदस्त जबरदस्त मुकेशचा एफर्ट्स पहा. आम्ही पाहतो स्क्रीनवरती जे ऑनलाईन प्रेक्षक आहेत ते देखील पाहत असतील. डगआउटच्या दिशेने मैदानामध्ये येतोय जो
मागच्या मॅच मध्ये चौकाराचा फॉर्म घेऊनच सोबत आलाय सौरभ बुवाड. इथे मात्र लाईन चेक केली जाईल. अंपायरचा सिग्नल आलाय तो म्हणजेच व्हाईट बॉल. आणि आमच्यापर्यंत देखील एक सिग्नल पोहोचलाय. जे आमचे कॅमेरामॅनचं स्टँड आहे त्यावरती जे खेळाडू बसलेत मित्रांनो, आपण थोडस त्या स्टँड वरून उतरा. यस यस तुम्हीच मित्रांनो, आमच्या उजव्या बाजूला कॅमेरामॅनच्या स्टँड वरती तुम्ही बसलायत. येस तुम्हाला रिक्वेस्ट करतोय. धन्यवाद. पहा ऑडियन्स गॅलरी आहे, तिथे जाऊन तुम्ही बसा. मैदानाच्या एका कोपऱ्याला सावली आहे, एका कोपऱ्याला ऊन आहे. आणि इथे मात्र ऊन सावलीच्या खेळामध्ये फलंदाज झालाय बाद. स्टँड्स आपण पाहतोय त्या स्टँड्स मध्ये कोणीही जाऊन द्या, कॅमेरामॅनला त्रास देणार नाहीये. पहा लक्ष द्या, विनंती करतोय. त्यांच्या स्टँड जवळ तुम्ही उभे राहू नका. रिक्वेस्टच करू शकतो, या पलीकडे काही नाही आमच्या हातामध्ये. पहा कॅमेऱ्याची प्राइस देखील खूप मोठी आहे आणि ही स्पर्धा देखील तितकीच मोठी आहे. गोलंदाज मुकेश. मुकेशचा हा पहिला व्हेरिएशन. कोट्यामध्ये बरेचसे अस्त्र आहेत, सर्व घेऊनच मैदानामध्ये उतरलाय. स्वीप करण्याचा प्रयत्न. राज चेंडूच्या खाली येतोय, चेंडू पकडलाय. एका सटेमध्ये चेंडू पकडून उचलून फेकतोय नॉनस्ट्रायकिंग एंडला. एक धाव इथून मात्र मिळेल. धावसंख्या फलकावरती आहे ती म्हणजे 11. दुसऱ्या षटकात मुकेशचा वापर. पहिला चेंडू अवांतर, दुसऱ्या चेंडूवरती एक धाव. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बेल्स डाऊन, फलंदाज बाद. अजूनही धक्का एसबी ग्रुप संघाला. गोलंदाज मुकेश. इथे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न. परफेक्ट अस्त्र बाहेर काढलं. फलंदाज निलेश जयस्वालच्या बॅटमधून येतोय हा चौकार. आणि आल्या आल्या ते दाखवलं देखील. इथे मात्र पुन्हा एकदा उलट्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव इथून मात्र मिळेल. एक धाव फलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 16. मुकेश पुन्हा तयार. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. प्रोटेक्शन नॉन स्ट्रायकिंग वरती थ्रो जमिनीचा मात्र. थ्रो पर्यंत एक धाव इथून मात्र कंप्लीट. पॅरलल थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव इथून मात्र मिळेल. इथे मात्र जबरदस्त जबरदस्त हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. मुकेशला फ्रंटफूट वरती प्लेस करणं थोडंसं कठीण आहे, कारण की लेफ्ट आर्म गोलंदाज आणि त्यानंतर त्याचे व्हेरिएशन कळेपर्यंत चेंडू किपरच्या हातामध्ये जातोय. बोटांची जादू आपल्याला पाहायला मिळतं. मॅजिकल डिलिव्हरी, मॅजिकल स्पेल मुकेशचा पाहायला मिळतोय.
धावसंख्या धावफलकावरती येते म्हणजेच 17. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 17 धावा धावफलकावरती आहेत. तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज रोशनचा वापर केलाय. 2 ओव्हरमध्ये गोलंदाजाने जी कामगिरी केली त्यांनी आपल्या टीमचं नाव रोशन केलंय. आता मात्र खऱ्याखुऱ्या रोशनचा वापर केलाय तिसऱ्या ओव्हरमध्ये. इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. अंपायरने पाहिलं, आमच्यापर्यंत सिग्नल पोहोचवलाय तो म्हणजेच व्हाईट बॉल. सुरुवात व्हाईट बॉलने केली आहे रोशनने. धावसंख्या धावफलकावरती 18. इथे मात्र गती कमी केली. हळुवारपणे टाकलेला हा बॉल विकेट धोक्यामध्ये होती. धोक्याची घंटा वाजली होती पण नशिबाची थोडीशी साथ आणि लेसचा वेग दोन्ही कामी आलंय. बॅटर सुरक्षित. एक तो मात्र मिळत. धावसंख्या धावफलकावरती 19. गोलंदाज रोशन तयार. स्ट्रायकिंग एंडवरती निलेश. इथे मात्र जिथे खेळायचा होता तिथे मात्र चेंडू गेला नाहीये पण एक धाव मिळाली आहे खात्यामध्ये. धावा येणं गरजेचं आहे. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. अंपायरचा सिग्नल आलाय तो म्हणजे नो बॉल. नो बॉलचा सिग्नल. एक धाव खात्यामध्ये जोडली जाईल. एक्स्ट्राची धाव. पुन्हा एकदा लाईन चेक केली जाईल. आता गडबड झाली आहे का? गडबड घोटाळा दोन्ही झालंय. नो प्लस 4 टोटल धावा मिळतील या 5. इलेव्हनचा पांढरा शुभ्र खेळ त्यावरती हलकासा ब्लॅक डॉट पडला आणि तो सगळ्यांच्या निदर्शनात आलाय. कारण की गोलंदाजाने केलेली ही चूक. व्हाईट प्लस 4 टोटल या 5 धावा मिळाल्यानंतर थोडंसं सांघिक बळ मिळालंय एसबी ग्रुप टीमला. आता मात्र हलक्या हाताने प्लेस करत असताना एकदा तो मात्र मेल. एकने धावफलक पुढे सरकेल आणि धावसंख्यामध्ये वाढ. 27 धावा. इथे मात्र तिलकरत्न दिलशान स्टाईल मध्ये खेळण्याचा प्रयत्न. अंपायरचा सिग्नल आला तो म्हणजे व्हाईट बॉल. चेंडू बॅटचा संपर्क झाला नाहीये. कीपरने तर अपील केली होती पण आपण पाहतो कीपर अशा प्रकारे अपील करतात कारण की त्यांना व्हाईट बॉल वाचवायचा असतो. कीपरला देखील माहीत असतं की चेंडू आणि बॅटचा संपर्क नसेल, कदाचित शरीराचाही संपर्क नसेल पण दबाव टाकण्याचा प्रयत्न. पण पंचांचं करावं तितकं कौतुक कमी. बारीक लक्ष. कोणत्याही स्पर्धकावरती अन्याय होऊ नये यासाठी आमचे ऑफिशियल तैनात आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा अंपायरचा सिग्नल आलाय तो म्हणजे नो बॉल. गोलंदाजांकडून चुका होत आहेत. या चुका टाळाव्या लागतील कारण की एसबी ग्रुप संघाची सुरुवात ज्याप्रमाणे आपण पाहिली थोडासा सैलपणा आपल्याला पाहायला मिळाला. ओमकारची मजबूत विकेट मिळाली आणि मजबूत विकेट मिळाल्यानंतर थोडासा सैलपणा. विकेट धडाधड मिळाल्या पण आता गोलंदाज इथे मात्र चूक करतायत ते म्हणजे श्रीराम इलेव्हनचे. या चुका टाळाव्या लागतील. धमाकेदार प्रीमियर लीग मध्ये आपण आहोत. पुन्हा एकदा सिग्नल. अंपायरचा व्हाईट बॉल. व्हाईट बॉल गोलंदाजासाठी व्हाईट बॉल ठरतोय. स्वीपचा लाजवाब देखणा. दणकेदार फटका. कारण की ज्याप्रमाणे आपण पाहिलं गुडघ्यावरती आला आणि आडव्या बॅटने मिडविकेटचं क्षेत्र जिथे खुलं आहे तिथे मात्र जागा भरून काढली. कॅप्टनचा बॉल तिथे पाठवून दिला.
पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, आता मात्र वैभवला उत्तर दिलंय. दांडी केली गोल, बेल झाला डाऊन. विकेट मिळेल गोलंदाज रोशनला. फलकावरती ती म्हणजेच 35. आपण आपल्या स्क्रीनवरती बायसायकल पाहत आहोत जी आम्हाला पुरस्कृत केली आहे. बॅनर स्पॉट सन्माननीय सुरेश अरुण साहेबांनी जबरदस्त त्यांचं वर्क आपण पाहतो. बॅनर स्पॉट आणि त्यांच्याच माध्यमातून सर्व डिझाईन्स आपण पाहतो. डिजिटल जमाना आहे आता सध्या तरी. सोशल मीडियाचं युग आहे, सोशल मीडियाचा काळ आहे आणि या काळामध्ये अनेक सारे कॉम्पिटिटर्स मैदानामध्ये आहेत आणि त्यावेळी डोंबिवली प्रीमियर लीगचा लोगो सर्वत्र चर्चेत राहिलाय आणि चांगली व्ह्यूअर्स इथे मात्र मिळालेत. तर या लोगो मागचं मेहनत आपल्याला सुरेश अरुण साहेबांची पाहायला मिळते. बॅनर स्पॉटचे सर्व त्यांचं देखील आभार. त्यांच्याच माध्यमातून आपण सायकल देखील पाहतोय. या स्पर्धेसाठी पुरस्कृत केली आहे. मुकेश तयार. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मुकेश नावाचं कोडं सहजतेने सुटत नाहीये. फिरकीचं जाळं तर फेकलंय. त्या जाळ्यामध्ये शिकार इथे मात्र मिळेल का? जर गोलंदाजाने मेडन षटक फेकलं तर बॉबी ठाकूर साहेबांकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. इथे मात्र थांबून स्लाइस करण्याचा प्रयत्न. धावा मिळाल्या तिथे मात्र 4. जवळ यष्टांच्या अगदी बाजूने चेंडू निघून आला पण चांगलं जजमेंट, योग्य निर्णय पंचांचा. इथे मात्र पुन्हा एकदा वपिच टाकलेला बॉल बाहेर निघून जातो. अंपायरचा सिग्नल व्हाईट बॉल. 41 धावा धावफलकावरती झाल्यात. उलट्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू तिथे मात्र तैनात. विनोदच्या हातामध्ये चेंडू जातोय. एकच धाव तो मात्र मिळेल. 1 धावफलक पुढे सरकेल. पुन्हा एकदा धावसंख्या बहरते फुलते आणि 42च्या घरामध्ये जाऊन पोहोचलीये. स्कोरबोर्ड वरती एक चौकट रिकामी होत चालली आहे. 42 धावफलकावरती आहेत. इथे मात्र सफल होऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. हलकीशी ग्रामीण फॉर्मॅटची झलक पाहायला मिळाली कारण की ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये सफल होऊन प्रचंड प्रमाणात खेळले जातात अशा प्रकारे स्ट्रोक. इथे मात्र थांबून खेळण्याचा प्रयत्न. वेट अँड वॉच क्रिकेट. वाट पाहावी लागेल आता मात्र पुढच्या मॅच साठी. जयस्वारचा खेळी सौदवंत. धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली तर 43 धावा आतापर्यंत झाल्यात. टॉस
आपण जर पाहिलं तर श्रीराम इलेव्हन संघाने जिंकला होता. श्रीराम इलेव्हन संघाने टॉस जिंकून प्रथमतः सुरुवात करण्यासाठी एसबी ग्रुपच्या हातामध्ये या डावाची डोर फेकली आणि सुरुवात करत करत आतापर्यंत एक एक चौकट भरत 42 पर्यंत पोहोचलेत. धावा धावफलकावरती आहेत त्या म्हणजे 43 धावा झाल्यात. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो. शुभम चिकणे. अंडरम क्रिकेटचा खेळ आपण पाहतो. कमी जागेत मोठा आनंद या क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. लास्ट ओव्हरला सुरुवात होते. इथे मात्र पहिला चेंडू विषयमध्ये खेळण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग विक्रांची. एकदा वितो मात्र मेल. स्ट्रायकिंग एंड वरती शुभम. सलग 3 चौकारांसाठी शुभम चिकनेसाठी पारितोषिक आलंय 500 रुपयांचं. ते म्हणजे प्रथम कदम साहेबांकडून. इथे मात्र शुभमने प्रयत्न तर केला. एक धाव वितो मात्र मेल. डीपीएल मध्ये जे खेळाडू खेळतात सर्व खेळाडू जबरदस्त आहेत. कारण की ज्यांना क्रिकेटचं भान आहे त्यांनाच डीपीएल मध्ये स्थान आहे. रुकेंगे नाही भाई झुकेंगे नाही डीपीएलचं स्लोगनच आहे. अंपायरचा सिग्नल व्हाईट बॉल. एकदा इथे मात्र खात्यामध्ये जोडली जाईल. इथे मात्र स्वीपचा हा फटका. जबरदस्त हा फटका होता पण एकच धाव इथून मात्र मिळेल. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती शुभम. आणि या चेंडूवरती जर शुभम चिकनेच्या बॅटमधून चौकार आला तर 500 रुपयांचं पारितोषिक असेल ते म्हणजे प्रथम कदम साहेबांकडून. कदम साहेबांनी तर ठरवलं शुभम चिकनेच्या खात्यामध्ये आज 500 रुपयाचा वाढ करायचीच आहे. इथे मात्र पुन्हा एकदा स्ट्रेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एकदा इथून मात्र मेल. व्यवस्थित बॅटवरती चेंडू घेतोय. एकदा इथून मात्र मेल. इथे मात्र जबरदस्त ऑन ड्राईव्हचा लाजवाब फटका. गॅप मिळाली. चेंडू सीमा पार. धावा 4. इथे मात्र लाईन चेक केली जाईल. हा दबाव गोलंदाजावरती फलंदाजाने टाकलाय. इथे मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने वळण घेतलं आणि वळण घेतल्यानंतर खेळाडूने पॉज घेतला आणि आता मात्र पाहता पाहता किती धावा इथे मात्र कंप्लीट झाल्यात. फलंदाज तर बाद आहे. 2 धावा इथून मात्र कंप्लीट झाल्यात आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 55 लक्ष्य असेल ते म्हणजेच लक्ष्मी 11 आणि अमया किंग्सचे कॅप्टन या टॉस साठी. पहिला डाव आपण पाहिला. पहिल्या डावामध्ये एसबी ग्रुपचे सलामीवीर मैदानामध्ये आले. ओमकार लवकर बाद झाला. त्यानंतर वैभवने धागे दोरे सांभाळण्याचा प्रयत्न केला. त्याच्या बॅटमधून एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला पण शेवटच्या मोमेंटला चिनू मैदानामध्ये आला. चिनूचं आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं. निलेशची त्याला साथ मिळाली. शुभम चिकनेचं शेवटच्या मोमेंटला आपण पाहिलं तर 2 सिंगलने देखील धावफलक पुढे गेले. एक एक चौकट भरत गेली आणि चौकट भरत भरत जात असताना धावभुकेवरती 55 धावा लागल्यात. पहिला डाव कंप्लीट झाला आणि 56चं लक्ष्य इथे मात्र उभं केलंय आणि 56चं पाठलाग इथून मात्र करायचाच. इनिंग ब्रेकचा वेळ झाला. अर्थातच नेक्स्ट मॅच पुढच्या मॅचची घंटा आता मात्र इथून वाजेल. शंखनाद होईल. टॉस इथून मात्र केला जाईल. हवेमध्ये कॉइन उडेल आणि
कोणाच्या बाजूला नाणेफेकी लागेल ती खूप महत्वाची. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आहेत मनीष सर. धन्यवाद सर, थँक्यू सो मच. दोन्ही टीमचे कॅप्टन्स इथे उपस्थित आहेत. या किरण, आपण आला तरी चालेल. या या दिनेश दादा, आपण या दिनेश दादा. हे आपल्या असे आपण नाणेफेकीचा कौल करूयात. नाणेफेकीचा कौल होता दोन्ही टीम्स मध्ये. लक्ष्मी 11 आणि अमाया किंग्स या दोन्ही टीम्स मध्ये लेजंड खेळाडू दिनेश आहेत. नाणेफेकीचा कौल जिंकलाय अमाया 11 संघाने. अमाया किंग्स संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. सनी काय करताय? फिल्डिंग करताय. पहिला सामना गमावलाय, त्यानंतर आता ही शेवटची संधी, म्हणजे इथून तुमच्यासाठी टुर्नामेंट नॉकआउटच आहे असं म्हणायला हरकत नाहीये. तर काय एक्सपेक्टेशन स्वतःच्या टीम कडून तुम्ही करताय? बेसिक खेळलं पाहिजे, मिसफील्ड वगैरे नाही केलं पाहिजे बस. धन्यवाद, बेस्ट ऑफ लक सनी. आपल्याला अमाया किंग संघाचे कॅप्टन आहेत आणि त्यानंतर आपण जाणार आहोत लक्ष्मी 11 संघाचे कॅप्टन. नाणेफेकीचा कौल आपण गमावलाय, जिंकला असतं तर काय केलं असतं? आम्ही पण फिल्डिंग केलं असतं. हरकत नाहीये, मॅच स्टार्ट होते तर आपण थोडी तुम्हाला देखील बेस्ट ऑफ लक देऊयात आणि जाऊयात पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये. एक बहारदार आवाज रोशनजी संते सरांकडे. थँक्यू सो मच मनीष सर, थँक्यू सो मच मयूर सर, थँक्यू सो मच सागर सर. 56 धाव बनवायचे आहेत. स्वीप करताय क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती आहेत. 56 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. SB ग्रुप आणि श्री राम 11 या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे. चांगलं बॅटल आहे. विनर विनर या दोन टीम मध्ये. विक्रांत परब आणि आकाश ही जोडी आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती मिळते एक धाव लेग बायच्या स्वरूपात. धावसंख्या आहे 3. संत आणि सावध सुरुवात केली आहे या मॅच मध्ये. ओमकार पाटणे एक खूप मोठं नाव आहे डोंबिवली अंडरम क्रिकेट मधील. स्वीप करण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा येतोय हा व्हाईट बॉल. मिळते अवांतर धाव आणि या डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये देखील महत्वाची भूमिका आहे या आयोजन समितीमध्ये ओमकार पाटणे यांची. धावसंख्या आहे 4. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. ड्राईव्ह करत आहे क्षेत्ररक्षक आहेत. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न बॅकअप साठी फिल्डर येत आहेत आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती. एका बाजूला आपण पाहतोय हेमंत भोईर पुरस्कृत हा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. SB ग्रुप हा संघ आणि त्यांच्या समोर आहे श्रीराम 11. यावेळेस लाईन चुकीची आहे. खराब सुरुवात ओमकार पाटणे करतायत, कारण की ओमकार पाटणेने आतापर्यंत या षटकामध्ये 3 वाईट चेंडू फेकलेत. 56 धावा डिफेंड करायच्या आहेत या मॅच मध्ये. स्वीप करताय क्षेत्ररक्षक, यामध्ये अप्रतिम आउटस्टँडिंग क्षेत्ररक्षण शुभम करतायत. मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे शुभमची आणि शुभमने आपल्या टीमसाठी या नक्कीच 3 धावा वाचवलेल्या आहेत. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 7. फक्त दिशा दिली आहे. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहेत. आकाश यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. शिवम शर्मा यांच्याकडून सलगच्या 3 चौकारांसाठी 500 रुपये आणि व्यासपीठावरती विनंती असेल खेळाडूंनी कोणी बसायचं नाहीये, फक्त मान्यवर आणि आमचे आयोजन कमिटीच बसणार आहे. ही वारंवार सूचना आम्ही करतोय सकाळपासून. त्यामुळे विनंती असेल जे खेळाडू बसलेले आहेत त्यांना बघा, आयोजक आम्हाला
वारंवार सूचना करतायत, त्यामुळे विनंती असेल आपण तिथून उठायचं आहे. स्विचिट क्षेत्ररक्षक आहेत, चांगले क्षेत्ररक्षण वैभव होते डीप मध्ये आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 9. बनवायच्या धावा 56 या मॅच मध्ये. 5 षटकांमध्ये 24 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 47 धावांची गरज आहे. ब्युटिफुल ट्रॉफीज आपण पाहतोय पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या क्रमांकासाठी. सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय या ट्रॉफीजने आणि या ट्रॉफीज लाभल्या आहेत आदरणीय माननीय श्री अनमोल दादा वामन शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून या ट्रॉफीज लाभल्यात. त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो, कारण की या ब्युटिफुल ट्रॉफीज आहेत पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी. कल्पेश यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी आहे 3 चौकारांसाठी 500 रुपये. विक्रांत परब यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. सिद्धेश बॅटची कडा आहे, चेंडू डायव्हर्ट होतो पॉइंटला आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 10 धावा धावफलकावरती. सुरुवात खूप चांगली केली आहे या मॅच मध्ये. माऊली रेस्टॉरंटच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट फिल्डरसाठी या ट्रॉफीज लाभल्या. त्यांचं देखील मी मनापासून आभार मानतो आयोजकांच्या वतीने. सिद्धेश या दुसऱ्या षटकामध्ये स्ट्रायकिंगला फलंदाज, रन मशीन आकाश. क्लीन बोल्ट. यस ठेव दोस्त, दांडी गोल यू मिस. आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झाले बाद. बिग विकेट डाऊन. आकाश बॅक टू द पवेलियन. साठी यश, यशला यश मिळवून द्यावं लागेल आपल्या टीमसाठी. आकाश देवळेकर खूप बिझी आहेत, आमचे अत्यंत जवळचे मित्र आहेत आकाश देवळेकर. खऱ्या अर्थाने त्यांनीच मला पहिल्यांदा संधी दिली या अंटरम क्रिकेटमध्ये. राहुल नगर चषक याच ग्राउंडवरती ती स्पर्धा संपन्न झाली होती. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल आपण पाहू शकाल 11. सिंगल डबलच्या साह्याने धावफलक पुढे जाताना. यावी चांगला चेंडू आहे, पूर्णपणे सरप्राईज केलं बॅट्समन विक्रांत परबला. या चेंडूवरती अप्रतिम गोलंदाजी करतोय सिद्धेश. या षटकामध्ये विकेट टेकिंग गोलंदाजी, डॉट बॉलचं सातत्य ठेवलंय या षटकामध्ये. सिद्धेशने इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी करतायत या षटकामध्ये. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, भेदक मारा करतोय हा गोलंदाज सिद्धेश. विक्रांत ऑन स्ट्राइक. यावी लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल, मिळते अवांतर धाव.
धावसंख्या आहे 12. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील. सिद्धेश राईट राऊंड विकेटने इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि इथे हा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल या मॅच मध्ये. श्रीराम 11 या टीम समोर 56 धावांचं लक्ष्य आहे. सुरुवात खूप चांगली केली होती. पहिल्या षटकामध्ये 9 धावा बनवल्या होत्या. त्यानंतर सिद्धेशने या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे आणि डबल बॅट लागली आहे सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार शेवटच्या बॉलवरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 16. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 40. आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया. सूरज म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण संदीप दादा पाटील यांचे इथे विशेष सन्मान करूया. 18 चेंडू आणि बनवायच्या धावा 40 या मॅच मध्ये. यावेळी पहिला चेंडू लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे आणि पंचांचा इशारा येतो आहे. व्हाईट बॉल. मिळते अवांतर धाव. फलंदाज यश आहेत स्ट्रायकिंगला. एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल या मॅच मध्ये. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. आलाय हा डॉट बॉल. अचूक लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतायत ओमकार पाटणे. दिनेश देखील उपस्थित आहेत. दिनेश यांचा इथे आपण सन्मान करूया. सूरज म्हात्रे यांच्या शुभ हस्ते स्वीप करतायत. शुभम क्या बात आहे. शुभमने इम्प्रेस केलंय. आपल्या फिल्डिंगने प्रभावित करतोय शुभम या मॅच मध्ये. चला तर मग मुख्य व्यासपीठावरती आपण प्रथमतः संदीप यांचा सन्मान करत आहोत. संदीप पाटील आहेत एक लेजंड क्रिकेटर आहेत. खूप चांगला खेळ करतात. आपल्या गावासाठी देखील अनेक वर्ष चांगली कामगिरी त्यांनी केली आणि एनआरएम क्रिकेटमध्ये देखील त्यांची ओळख आहे. लेफ्टी अग्रेसिव्ह बॅटर आणि त्यानंतर एक लेजंड क्रिकेटर दिनेश दादा आहेत आमचे. त्यांचा देखील इथे यथोचित सन्मान होईल. आता जे डोंबिवलीचं बहारदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याचं उगम त्याची सुरुवात नक्कीच केली आहे या लेजंड क्रिकेटर्सनी. अनेक क्रिकेटर्स आहेत. नक्कीच थोडीशी चर्चा आपण दिनेश दादाशी करूयात पण मॅच देखील तेवढीच महत्वाची सुरू आहे मैदानात. व्हॉट डू यू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न आणि याही चेंडूवरती शांत ठेवलाय आणि मिळते 11व्या चेंडूवरती धावसंख्या 1ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 19 धावा. सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये या मॅच मध्ये. एसबी ग्रुप या टीमला प्रत्येक चेंडूवरती प्रहार करावा लागेल. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका मारावा लागेल श्रीराम 11 या टीमला. कारण की 56 धावा बनवायच्या आहेत. अपील केली होती परंतु पंचांचा इशारा येतो आहे व्हाईट बॉल. बघा समोर जे कॅमेरामन आहे त्याच्या बाजूला प्रेक्षक आहेत. त्याने तिथून उठायचं आहे. बघा लहान मुलगा देखील बसलाय. उठायचं तिथून. कॅमेरामनला थोडासा अडथळा निर्माण होतोय त्यामुळे विनंती असेल. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा येतो हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी ओमकार पाटणे करतायत या सेकंड स्पेल मध्ये. धावसंख्या आहे धावफलकावरती 20-20. समीकरण कठीण होत चाललेलं आहे या मॅच मध्ये आणि येतो डॉट बॉल. पहिल्या 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 20. 12 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 36. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे एसबी ग्रुप या टीमने आणि एसबी ग्रुप या संघाचे संघ मालक टीम ओनर हेमंत भोईर आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि दुसऱ्या गुलालाच्या दिशेने वाटचाल केली आहे आकाश देवळेकर एसबी ग्रुप या टीमने.
चेक. चला विनंती असणार आहे आमच्या आयोजक कमिटीकडून, ही विनंती आहे आपल्या मैदानात जर कोणी लेजंड क्रिकेटर्स आपल्या अंडरआर्म क्रिकेटचे असतील उपस्थित तर त्यांना देखील विनंती असेल. बघा आमच्या नजरेआड जर निघून गेले असेल आयोजकांवरती देखील बऱ्याच गोष्टींचा दबाव, थोडासा प्रेशर असतो. आयोजन करायचं आहे, नियोजन करायचं आहे, सामने वेळेवरती सुरू करणं देखील तेवढंच गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीची पाहणी करत असताना जर कोणी लेजंड क्रिकेटर इथे उपस्थित असतील तर त्यांना देखील मी मनपूर्वक विनंती करतोय आमच्या आयोजकांच्या वतीने की आपण देखील आमच्या व्यासपीठावरती या आणि इथे येऊन विराजमान व्हा, ही विनंती तुम्हाला करतोय. ओव्हर टू यू पुन्हा एकदा कॉम्बॉक्स रोशन संते सरांकडे जाऊयात. थँक्यू सो मच. नक्कीच खूप चांगली संकल्पना आहे आयोजकांचं. मी जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण की डोंबिवली प्रीमियर लीग सीझन 2 नक्कीच गतवर्षी सीझन 1 पाहिलं आणि यावर्षी नाविन्यपूर्ण ही स्पर्धा आहे. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न असतो आणि यावर्षी आपण पाहतोय नक्कीच LED स्क्रीन देखील आहे आणि भरघोस पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहेत. क्या बात आहे. बॅकफुटला गेले, पंच करताय सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार. या फटक्यांची नितांत गरज आहे आणि तो फटका येतोय विक्रांत परबच्या बॅटमधून. 11 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी अजूनही बनवायचे धाव 32. विकेट हॅट्रिक साठी सूरज म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. सौरभ यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे आणि विकेट मिळवली आहे सौरभ भुवडने. सौरभ भुवड यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. सूरज म्हात्रे यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 500 रुपये आहेत आणि विकेट मिळवली आहे. रोशन येतोय नवीन फलंदाज. 10 चेंडू आणि 32 ची गरज आहे या मॅच मध्ये. विक्रांत परब बाद झालाय. स्ट्रेट ड्राईव्ह आहे फॉलो थ्रू मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट. फलंदाज झालाय बाद. लागतोय अजून एक धक्का. रोशन बॅक टू द पवेलियन. विकेटचं पतन. विकेट गमावलाय आणि संघ आपण पाहतोय पूर्णपणे बॅकफुट वरती येतोय. धावसंख्या आहे 24 धावा. अजूनही 32 ची गरज आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 चेंडू आणि 8 चौकार मारावे लागतील. याच मैदानावरती नक्कीच 8 चेंडू आणि 32 धावा होताना पाहिल्यात या सीझन मध्ये आणि या मॅच मध्ये 9 चेंडू आणि 32 धाव बनवायचे आहेत. वाईड बॉलचा इशारा येतोय. राज आहेत नवीन फलंदाज. राऊंड विकेटने गॅप शॉट सिलेक्शन. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. चेंडू जाईल स्वीपर कव्हर. सीमारेषेच्या बाहेर. DPL चौकार. सातत्याने विकेट गमावलेत. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतो या मॅच मध्ये. सुरुवात खूप चांगली केली होती, त्यानंतर सिद्धेशचं मी कौतुक करेन. सिद्धेश ओमकार पाटणेने सेकंड स्पेल मध्ये चांगली गोलंदाजी केली आणि त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवतोय हा गोलंदाज सौरभ. पुन्हा एकदा मिळते एकच धावे चेंडूवरती. सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये या मॅच मध्ये. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 30. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 26. वाईड बॉलचा इशारा येतोय.
6 चेंडू आणि 25 ची गरज आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज झालाय बाद. चांगली फिल्डिंग आपण पाहिली आणि त्याच्यावरती मिळते फक्त एकच धाव. फक्त औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. 4 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा येतोय हा डॉट बॉल. 3 चेंडू शिल्लक आहे जिंकण्यासाठी. 24 ची गरज आहे. पुन्हा एकदा हा चौकार येतोय आणि पंचांचा इशारा. चौकार आहे. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आणि पुन्हा एकदा येतो हा व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. बॅक टू द बॉलर खेळतायत आणि धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. 1 चेंडू शिल्लक आहे या सामन्यामधील. स्विच हिट आणि शेवट गोड केलाय सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार आणि सामना जिंकलेला आहे एसबी ग्रुप या टीमने. अभिनंदन एसबी ग्रुप या संघाचं. अभिनंदन हेमंत भोईर आणि एसबी ग्रुप या टीमचं.